भाजपचं ठरलंय, छत्रपती संभाजीनगर मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी अनिल मकरिया यांची निवड, फक्त औपचारिकता बाकी. महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती व विशेष समित्यांची निवडणूक गुरुवारी 12 मार्च रोजी संपन्न होत असून छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्थायी समिती सदस्य निवडीनंतर सभापती पदाची माळ भाजपचे नगरसेवक अनिल मकरिया यांच्या गळ्यात पडणार असून बुधवार रोजी त्यांनी सभापती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी भाजप शहर जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे आणि महापौर समीर राजूरकर यांची उपस्थिती होती। महापालिकेत स्थायी समिती सदस्य निवडण्यासाठी गुरुवारी 5 मार्चला झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत भाजपचे 8 नगरसेवकांना स्थायी समितीत संधी मिळाली असून शिंदे गटाचे 2 असे एकूण महायुतीच्या सदस्यांची संख्या आता 10 झाली आहे। तर एमआयएमचे 4, ठाकरे गटाचा 1 आणि वंचित बहुजन आघाडीचा 1 असे 16 सदस्य निवडण्यात आले आहेत। त्यानंतर आता स्थायी समिती सभापती पदासाठी अनिल मकरिया यांच्या नावाची घोषणा भाजप पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये स्थायी समिती सदस्य निवडीनंतर त्यांच्या नावाची घोषणा भाजप पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्थायी समिती सदस्य निवडीनंतर सभापती पदाचा बहुमान भाजपचे नगरसेवक अनिल मकरिया यांना मिळाला असून बुधवार रोजी मकरिया यांनी सभापती पदाचे 2 उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी भाजप शहर जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे, महापौर समीर राजूरकर यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि अधिकारी, नगरसेवक आदी उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकूण 115 नगरसेवक असून त्यात भाजपचे 57, एमआयएमचे 33, शिंदे गटाचे 13 आणि ठाकरे गटाचे 6, वंचित बहुजन आघाडीचे 4, काँग्रेसचा 1, शरद पवार गटाचा 1 असे नगरसेवक आहेत। भाजपच्या कमलाबाई नरोटे, राजगौरव वानखेडे, सुरेंद्र कुलकर्णी, रवी कावडे, अनिल मकरिये, अर्चना निळकंठ, माधुरी अदवंत, अप्पासाहेब हिवाळे यांचा समावेश आहे। तर शिंदे गटाचे श्वेता त्रिवेदी आणि राजू राजपूत हे दोघे असे 10 सदस्य महायुतीचे आहेत। याबरोबरच एमआयएमचे खान अब्दुल मतीन, मेराज खान, जलील खान, पठाण मजहर पठाण, अय्यूब, अलमास खान, अमजद खान यांचा समावेश आहे। तर ठाकरे गटाकडून सचिन खैरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळे यांचा समावेश आहे। त्यानंतर आता स्थायी समिती सभापती पदासाठी अनिल मकरिया यांच्या नावाची घोषणा केली असल्याने मकरिया यांनी सभापतीपदी वर्णी लागणार आहे, याची फक्त औपचारिकता बाकी आहे। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। नगरपालिकेमध्ये महायुतीच्या विविध समित्यांची आज सभापती पदाचे फॉर्म भरण्याचा हा दिवस होता आणि त्यासाठी आम्ही स्थायी समितीमध्ये एक दमदार नेतृत्व, अतिशय अनुभवी असलेले आमचे अनिल भैया मकरिया यांना सभापती पदाची जबाबदारीसाठी आम्ही फॉर्म भरलेला आहे। वैद्यकीय सहाय्य समितीसाठी डॉक्टर असलेल्या सुनीताताई सोळंके यांचा आम्ही आज फॉर्म भरलेला आहे। शहर सुधारणा समितीसाठी रामदास भैया हरणे यांचा आम्ही फॉर्म भरलेला आहे। माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक तांत्रिक शाळा समितीसाठी शिवसेनेच्या आमच्या भगिनी प्रेमलताताई दाभाडे यांचा फॉर्म आम्ही आज भरलेला आहे। आणि गलिच्छ वस्ती निर्मूलन, घर बांधणी व समाज कल्याण समितीसाठी जालिंदर भैया शेंडगे आमच्या चळवळीतलं आणि भाजपचं दमदार नेतृत्व यांचा आम्ही फॉर्म भरलेला आहे। यावेळेला आमच्या माजी महापौर बापू घडामोडेजी, महापौर समीर भैया राजूरकर, गटनेते गोविंद केंद्रे आणि राजगौरव वानखेडे, मंडळ अध्यक्ष सतीश भाऊ या सगळ्यांच्या, शिवाजी दांडगे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि 100% आमचेच सगळे सभापती होणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरला एक चांगलं नेतृत्व देईल। विकासाचा जो वचननामा आम्ही जनतेला दिलेला आहे त्याचा शब्द पाळत आम्ही सगळेजण काम करणार आहोत। आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आमच्यासोबत अशाच राहू द्या। धन्यवाद। बुधवारी स्थायी आणि विषय समित्यांच्या इच्छुक उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केलेत। यात भाजप, शिवसेना महायुतीकडून अनिल मकरिया तर अब्दुल मतीन यांनी स्थायी समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीनंतर आता स्थायी समिती सभापती व विशेष समित्या यांची निवडणूक येत्या 12 मार्च रोजी मनपाच्या प्रशासकीय सभागृहामध्ये जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। यासाठी 10 मार्च ते 11 मार्च दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची वेळ होती। बुधवारी शेवटच्या दिवशी भाजप, शिवसेना महायुतीकडून अनिल मकरिया यांनी तर एमआयएम पक्षाच्या वतीने अब्दुल मतीन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। याशिवाय महिला बालकल्याण सभापती पदाकरिता महायुतीकडून शोभा बुरांडे तर एमआयएम पक्षाच्या वतीने विजयश्री जाधव
यांनी उपसभापती महिला कल्याण पदाकरिता ज्योती गंगवाल यांनी तर MIM कडून नूरजहा इक्बाल यांनी अर्ज सादर केले आहेत. माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिक्षण सभापती पदाकरिता महायुतीकडून प्रेमलता दाभाडे तर MIM कडून सय्यदा ओसामा अब्दुल कदीर, गलिच्छ वस्ती समाज कल्याण सभापतीसाठी जालिंदर शेंडगे तर MIM कडून सुनीता मनोज वाहुळे, तर शहर सुधारसाठी महायुतीचे रामदास हरणे, MIM कडून शेख साबेर पाशू, वैद्यकीय आरोग्य समिती महायुतीचे सुनीता साळुंके तर MIM कडून मोहम्मद वाजेद आयुब यांनी नामनिर्देशन अर्ज सादर केले आहेत. MIM पक्षाकडून प्रत्येक समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सध्या तरी निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं चिन्ह दिसत आहे. परंतु संख्याबळानुसार भाजपच्या स्थायी समिती सभापती व इतर समित्यांवरती विजय निश्चितच आहे. भाजप, शिवसेना, महायुतीचे उमेदवारांनी अर्ज दाखल करताना स्थानिक पदाधिकारी यांची उपस्थिती होती, तर MIM पक्षाच्या वतीने सुद्धा मनपातील स्थानिक पदाधिकारी यांची उपस्थिती होती. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.